नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ला परीक्षा दिनांक 23 जानेवारी 2024ला जो पेपर झाला होता राज्यसेवा मुख्यचा, त्याचे 1 ते 50 प्रश्न आज आपण बघणार आहोत. सोबत ॲनालिसिस पण करणार आहोत. तर हा जो पेपर होता सामान्य अध्ययन 4, यामध्ये एकूण 150 प्रश्न होते. त्याला एकूण गुण 150 होते आणि वेळ हा 2 तासांचा होता. चला तर मग आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, रोख शिल्लक दृष्टिकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये M=KPY. तर के हे अक्षर डॅश डॅश दर्शवते. पैशाचा पुरवठा, पैशाचा भ्रमणवेग, वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात बाळगू इच्छितात आणि किंमत पातळी. तर मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे पीला आपण प्राईस लेवल असं म्हणतो, म्हणजे किंमत पातळी हे ऑप्शन येणार नाही. पैशाचा भ्रमणवेग तर असं काही नसेल आणि पैशाचा पुरवठासुद्धा नाही आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःच्या रोख स्वरूपात बाळगू इच्छितात, हे आपलं उत्तर असणार आहे. तर मग एमला काय बोलतात? तर एमला कॅश बॅलन्सेस असं बोलतात आणि पीला प्राईस लेवल आणि वायला रिअल नॅशनल प्रोडक्ट असे अक्षर दर्शवले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. एप्रिल-नोव्हेंबर 2022मध्ये USA हे सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होते. आणि स्टेटमेंट बी आहे, एप्रिल-नोव्हेंबर 2022मध्ये नेदरलँड भारताच्या निर्यातदार भागीदारीत 3ऱ्या क्रमांकावर होता. तर मित्रांनो, प्रश्न विचारला की वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? तर ए बी दोन्ही योग्य आहेत, बी योग्य आहेत, ए योग्य आहे की वरीलपैकी कोणतेही नाही? तर एप्रिल आणि नोव्हेंबर 2022मध्ये USA हे सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होते. कशाचे? निर्यातीचे ठिकाण होते. तर हे ऑप्शन बरोबर आहे. आणि तर निर्यातीचा वाटा हा 2022-23मध्ये USAचा हा 17.4% होता आणि 17.4% होता. आणि नेदरलँड भारताच्या निर्यातदार भागीदारीत 3ऱ्या क्रमांकावर होता. तर नेदरलँडचा 2022-23मध्ये वाटा हा 4.8% होता. तर मित्रांनो, ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत. मग निर्यातीच्या वाटेत आपण पहिले 6 देश बघणार आहोत. तर USA निर्यातीचा वाटा सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर येतं UAE, त्यानंतर नेदरलँड हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. नंबर 4ला चीन आहे आणि नंबर 5ला बांगलादेश आहे आणि 6 नंबरला सिंगापूर आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि बी योग्य आहे. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने चूक आहे? आपल्याला चुकीचे विधान निवडायचे आता. तर स्टेटमेंट ए आहे, 2022-23मध्ये भारतीय व्यापारी मालाची निर्यात $450.4 अब्ज इतकी होती. ती मागील वर्षी 44.6%च्या तुलनेत 6.7%नी वाढली. बी आहे, 2022-23मध्ये भारतीय व्यापारी मालाची आयात विचारली. आता आयात $613.1 अब्ज इतकी होती. ती मागील वर्षीच्या 30.30%च्या तुलनेत 4.4%नी वाढली. तर मित्रांनो, स्टेटमेंट ए जे आहे ते आपलं बरोबर असणार आहे की 2022-23मध्ये भारताची मालाची निर्यात ही $450.4 अब्जांनी मागील वर्षीच्या 44.6%च्या तुलनेत 6.7%नी वाढली होती. तर 2022-23मध्ये भारतीय मालाची आयात $613.1 अब्ज इतकी होती. ती मागील वर्षीच्या 30.30%च्या तुलनेत 4.4%नी वाढली. तर आपलं उत्तर आहे बी चूक आहे. ओके. नंबर 4 आहे, चौथा प्रश्न आहे की ट्रिम्सबद्दल विचारलं आता आपल्याला. ट्रिम्स संदर्भातील पुढीलपैकी कोणत्या बाबी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी जुळणाऱ्या
नाहीत. स्थानिक कच्च्या मालाची आवश्यकता, व्यापारी संतुलनाची आवश्यकता, सी आहे विदेशी चलनाची आवश्यकता आणि डी आहे देशांतर्गत विक्रीची आवश्यकता. तर विचारलं काय आहे की ट्रिप्स संदर्भातील बाबी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी जुळणारा नाही. तर आपलं उत्तर आहे ए, बी आणि सी. ए, बी, सी आणि डी. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, ट्रिप्स हा करार 1995 साली अंमलात आला होता. किती? 1995 साली अंमलात आला. काही व्यापार संबंधित गुंतवणूक धोरणे जी राष्ट्रीय उपायांसाठी गॅट मानकांच्या विपरीत जातात आणि परिणामवाचक मर्यादा सामान्यपणे रद्द करतात, अशी धोरणे ट्रिप्स कराराद्वारे प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. प्रश्न 5वा आहे, खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट ए आहे 2015 शाश्वत विकास उद्दिष्टांची संख्या 30 होती. स्टेटमेंट बी आहे स्वैच्छिक राष्ट्रीय पुनरावलोकन अहवाल 2017 7 शाश्वत विकास लक्ष्यांवर केंद्रित आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की फक्त बी योग्य आहे. तर 2015ला शाश्वत विकास उद्दिष्टांची संख्या ही 30 नव्हे तर 17 इतकी होती व 169 लक्ष्यांचा समावेश होता. किती होती? 17 उद्दिष्टांची संख्या होती आणि 169 लक्ष्यांचा समावेश होता. ही ध्येय व ही लक्ष्य आपल्याला 2030मध्ये गाठण्याचा निर्धार सर्वानुमते संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. कितीपर्यंत गाठायची आपल्याला ही लक्ष्य? 2030 पर्यंत. ओके, तर मग आपल्या प्रश्नाचं आन्सर हे बी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. स्टेटमेंट बी आहे केंद्रीय अर्थसंकल्पीय आर्थिक वर्ष 2019 मध्ये सरकारी खर्चाचे नियोजन आणि नियोजनेतर वर्गीकरण करणे हे बंद झाले आहे. तर ए बरोबर, बी बरोबर, ए आणि बी बरोबर आहे. तर वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ए बरोबर. तर आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणती विधाने चूक आहे? आपल्याला चूक विधाने ओळखायची. 1968 मध्ये प्रथम भेट कर लागू करण्यात आला. स्टेटमेंट बी आहे 1 एप्रिल 1991 रोजी आणि त्यानंतरच्या भेटवस्तूंवर भेट कर रद्द करण्यात आला. ऑप्शन आहे ए चूक, बी चूक, ए आणि बी चूक आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि बी हे दोन्ही चूक आहे. तर भेटकर म्हणजे हा जो देणगी कर कायदा आहे हा 1958 नुसार एप्रिल 1958 पासून देणगी कर आकारला जात होता आणि 1 ऑक्टोबर 1998 पासून 91 नाही तर 1998 पासून ही आकारणी थांबविण्यात आलेली आहे. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट हे चुकीचं आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि बी दोन्हीही चूक आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, पूर्ण स्पर्धेतील कारभारासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. स्टेटमेंट ए आहे इतर परिस्थिती कायम असताना जर पुरवठ्याची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार हा विक्रेत्यांवर अधिक राहतो. स्टेटमेंट बी आहे इतर परिस्थिती कायम असताना जर मागणीची लवचिकता ही पुरवठ्याच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार हा ग्राहकावर अधिक राहील. तर खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? आपल्याला बरोबर विधान बघायचं आहे. तर ए बरोबर, बी बरोबर, ए आणि बी बरोबर आहेत आणि वरीलपैकी कोणतीही बरोबर नाहीत.
तर मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? तर असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, निर्वाह शेती, पुरेशा सांख्यिकी आकडेवारीची उपलब्धता की निरक्षरता. तर मित्रांनो, आपला देश हा विकसनशील आहे आणि जर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात आपल्याला असंघटित आणि विखुरलेले उत्पादन ही अडचण आहे आणि निर्वाह शेतीची अडचण आहे, पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता ही काही नाही आहे आणि निरक्षरता ही एक अडचण आहे. तर मग आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 A, B आणि D बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, व्यापार चक्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. कुठले? व्यापार चक्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. एका पाठोपाठ एक अशा येणाऱ्या आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या अवस्थांना व्यापार चक्रे असे म्हटले जाते. केन्सच्या मते आर्थिक क्रियातील चढ उतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढ उतारांमुळे निर्माण होते. स्टेटमेंट सी आहे की सर्वसाधारणपणे व्यापार चक्राच्या 3 अवस्था असतात, ती म्हणजे वाढ, शिखर आणि घसरण. तर खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर मित्रांनो, इथे दिले की व्यापार चक्राच्या 3 अवस्था असतात. तर मित्रांनो, व्यापार चक्राच्या या 4 अवस्था असतात. तर दीर्घकालीन प्रवृत्ती, हंगामी चढउतार, चक्रीय चढउतार आणि यादृच्छिक चढउतार असे एकूण 4 प्रकारात याचे वर्गीकरण व्यापार चक्राच्या अवस्थांचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे स्टेटमेंट सी हे आपलं चुकीचं असणार आहे. तर आपले प्रश्नाचं योग्य उत्तर आहे A आणि B बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालील विधाने विचारात घ्या. वैयक्तिक उत्पादनांमध्ये नफा, व्याज, वेतन, खंड आणि सामाजिक सुरक्षा योगदानांचा समावेश होतो वैयक्तिक उत्पादनामध्ये. आणि व्ययशक्य उत्पादनांमध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो. तर खालीलपैकी कोणती विधाने चूक आहे? आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर मित्रांनो, वैयक्तिक उत्पादनांमध्ये जे पर्सनल इन्कम includes a compensations from a number of sources including salaries, wages and bonuses received from employment or self-employment, and dividends and distributions received from investment, rental receipts from real estate investment and profit sharing from business. त्यामुळे ऑप्शन क्रमांक A हा स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि व्ययशक्ती उत्पादनांमध्ये त्याला आपण म्हणतो की डिस्पोजेबल इन्कम ऑफ हाऊसहोल्ड इन्क्लूड्स ए अर्निंग प्लस अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट्स अँड कॅपिटल इन्कम. त्यामुळे B पण हा ऑप्शन आपलं चुकीचं असणार आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे A आणि B हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, केन्स यांच्या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतात असे गृहीत धरतो की वेतन आणि किंमत स्थिर असते. केन्सच्या उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये. प्रश्न क्रमांक 13 आहे, UNCTAD त्याला आपण अनटॅड असं म्हणतो की UNCTADच्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार 2022 भारत 2021 मध्ये FDI प्राप्त करण्यात डॅश क्रमांकावर होता. तर 6व्या, 7व्या, 8व्या की वरीलपैकी नाही. तर भारत हा 7व्या क्रमांकावर होता. तर UNCTADचा लॉंग फॉर्म आहे की युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. ही युनायटेड नेशन्सची सचिवालयातील एक आंतरसरकारी संस्था आहे जी जागतिक व्यापारात विकसनशील देशांच्या हितसंबंधांना
प्रोत्साहन देते. आणि या UNDTची स्थापना जर कधी झाली आहे तर याची स्थापना झाली 1964मध्ये 30 डिसेंबरला. आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडला. आणि ती संस्था आणि संयुक्त राष्ट्रे आर्थिक आणि सामाजिक परिषद त्याला आपण इकोसॅक असं म्हणतो, यांना अहवाल देते. आणि महासचिव कोण आहे तर रेबेका ग्रीन्सपॅन हे अनटॅकचे महासचिव आहेत. आणि याची सदस्य राष्ट्र आहे 195 राष्ट्र हे सदस्य आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे, पैशाची कार्य आपल्याला म्हणायची आहे की पैशाची कार्य या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने चुकीचं विधान शोधायचं आहे. विनिमय माध्यम हे पैशाचे दुय्यम कार्य आहे. आणि स्टेटमेंट बी आहे, पॉल इन्झिंगच्या मते पैशांची दुय्यम स्वरूपाची कार्य हे गतिशील कार्य आहे. तर ए आणि बी, केवळ ए, केवळ बी आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ए आणि बी दोन्ही चुकीची आहे. पैशांची कार्यामध्ये आपण त्याला इन शॉर्ट सम्स असे म्हणतो. तर पैशांची कार्य ही दुय्यम नाही तर प्राथमिक आहे. ओके, प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर म्हणजे कॅलरीजवर आधारित नसावी अशी सूचना केली आहे. तर अशी कोणती समिती होती तर सचिन तेंडुलकर समितीने सांगितलं होतं की दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर आधारित नसावी अशी सूचना त्यांनी केली होती. तर सचिन तेंडुलकर समिती ही कितीमध्ये स्थापन झाली आहे तर 2009मध्ये स्थापन झालेली समिती आहे. आणि या समितीने 3 त्रुट्या सांगितल्या होत्या. किती? 3 त्रुट्या सांगितल्या होत्या. ती कोणत्या होत्या की दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी मूल्यच विचारात घेतले गेले. जणू काही पॉवर्टी लाईन म्हणजे हंगर लाईनच आहे. कारण विशिष्ट आहारापलीकडेही काही जीवनावश्यक घटक आहेत, जसे की पोषण आहे, आरोग्य, कपडे आणि शिक्षण आणि ऊर्जा आहेत. त्यामुळे 1973 आणि 74मध्ये खर्चाच्या पातळीत जो चलनवाढीचा निर्देशांक मिळवला जात होता तसेच तो सदोष होता. आणि 73-74 पासून अन्न घटक विचारात घेत होते. कारण शिक्षण आणि आरोग्यासारख्या सुविधा ह्या शासनच पुरवेल असे अपेक्षित होते. या 3 त्रुट्यांचा जर विचार करून दारिद्र्य टोपलीमध्ये तेंडुलकर समितीने अन्न या घटकाबरोबर शिक्षण आणि आरोग्य शिक्षण आणि आरोग्य एज्युकेशन अँड हेल्थ या 2 गोष्टी अंतर्भाव करण्याची शिफारस केली. म्हणजे तेंडुलकर समितीने खर्चाच्या पातळीत थोडी वाढ केली. ओके, प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणते गुणवस्तू म्हणजेच मेरिट गुडचे उदाहरण आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑप्शन ए 1मध्ये दिले की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था. सेकंड आहे शेतकऱ्यांना वीज वापरावर दिलेले अनुदान. थर्ड आहे सार्वजनिक बगीचा. आणि फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर गुणवस्तूचे उदाहरण हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, फिलिप्स वक्र चलनवाढ आणि डॅश डॅश यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवते. तर फिलिप्स ऑप्शन 1 आहे व्यापार संतुलन. सेकंड आहे अर्थव्यवस्थेतील वाढीचा दर. थर्ड आहे किंमत वाढीचा दर. आणि फोर्थ आहे बेरोजगारी. तर फिलिप्स वक्र चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवते. मित्रांनो, जसा महागाईचा दर वाढत जातो तशी बेरोजगारी कमी होत जाते. तसेच महागाईचा दर जर कमी होत असल्यास बेरोजगारीचा दर हा वाढत जातो. हा त्यांचा व्यस्त संबंध आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, जोड्या जुळवायच्या आहे. तर गट अ मध्ये आहे सामान्य मुख्य स्थिती बेरोजगारी, साप्ताहिक स्थिती बेरोजगारी आणि चालू दैनिक स्थिती बेरोजगारी. मित्रांनो, आपल्याला माहिती की सामान्य मुख्य स्थिती बेरोजगारी ही खुली बेरोजगारी असते.
हेच सेकंड येतं. आणि साप्ताहिक स्थिती बेरोजगारी ही साप्ताहिक दिले म्हणजे मग साप्ताहिक काय असणार आहे की पूर्ण सप्ताहामध्ये बेरोजगार असतो साप्ताहिक स्थिती बेरोजगारीमध्ये. मग बीचं 1 असणार आहे. मग आपल्याला ऑप्शनमध्ये इथे बीचं 1 दिसते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पण 1च असणार आहे. आणि एचं सेकंड येतं. सामान्य मुख्य स्थिती बेरोजगारी खुली बेरोजगारी आहे. साप्ताहिक स्थिती बेरोजगारी पूर्ण सप्ताहामध्ये बेरोजगार आहे. आणि चालू दैनिक स्थिती बेरोजगारी ही सप्ताहामधील काही दिवस बेरोजगारी असते. तर ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या दुसऱ्या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो, जे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे त्याच्या दुसऱ्या अवस्थेचे वैशिष्ट्य हे उच्च जन्मदर आणि घसरणारा मृत्यूदर असतो. ओके. तर उच्च स्थिर अवस्थामध्ये काय असतं मग उच्च स्थिर अवस्थामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त असतात. ती पहिली अवस्था असते उच्च स्थिर अवस्थेमध्ये. आणि प्रारंभीची प्रसनशील अवस्थामध्ये जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर कमी असतो. आणि उशिराची जी प्रसनशील अवस्था आहे त्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होत जातात. त्यामध्ये कोण येतो? भारत येतो. भारतात उशिराची प्रसनशील अवस्था आहे ज्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही कमी होत जातात. मग निम्न स्थिर अवस्था काय आहे? तर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही स्थिर झाल्यानंतर लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो आणि शेवटी लोकसंख्येचे काय होते? स्थिरीकरण होते. आणि ऱ्हासमान अवस्थामध्ये लोकसंख्येत घट होताना दिसते. उदाहरणार्थ जर्मनी. आणि जर्मनीचा नैसर्गिक वृद्धी दर हा -2 म्हणजे ऋण झालेला आहे. आणि दुसऱ्या अवस्थेचे वैशिष्ट्य काय आहे? जन्मदर उच्च असतो आणि मृत्यूदर हा कमी असतो. तर स्टेटमेंट 3 हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. मानव विकास निर्देशकांसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? म्हणजे बरोबर विधान आपल्याला बघायचं आहे. पहिला मानव विकास निर्देशांक अहवाल महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो 1990 मध्ये प्रकाशित करण्यात आला. स्टेटमेंट बी ए. जन्माच्या वेळेचे वजन या आधारे मोजले जाणारे आरोग्य हा मानव विकास निर्देशकांचा एक महत्त्वाचा घटक आहे. ऑप्शन 1 आहे की ए आणि बी. केवळ ए, केवळ बी आणि वरीलपैकी कोणतेही नाही. मित्रांनो, इथे स्टेटमेंट बी मध्ये दिले की जन्माच्या वेळेचे वजन दिले. तर ह्यामध्ये जन्माच्या वेळेचे आयुर्मान पाहिजे मित्रांनो, आयुर्मान. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. स्टेटमेंट बी हे चुकीचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे केवळ ए हे सत्य आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट ए आहे. प्रा. H.W. सिंगर यांनी म्हटले आहे की लोकसंख्या वाढीचा आर्थिक विकासाच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो. आणि बी आहे. प्रा. लिबेनस्टाईन लोकसंख्या वाढीचा दरडोई उत्पन्नाचा एक महत्त्वाचा निर्धारक मानतात. तर वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर स्टेटमेंट बी हे आपलं योग्य असणार आहे. नाही, ऑप्शन क्रमांक सेकंड हे आपलं बरोबर आहे. फक्त ए विधान बरोबर आहे. प्रा. H.W. सिंगर यांनी असे म्हटले आहे की लोकसंख्या वाढीचा जो आर्थिक विकासाच्या दरावर हा सकारात्मक परिणाम होतो. मग लिबेनस्टाईन यांचा उलट संबंध दर्शवतो. लिबेनस्टाईन यांचं म्हणणं होतं की त्यांच्या सिद्धांतानुसार दरडोई उत्पन्न जर कमी झाले तर लोकसंख्या वाढते, असा त्याचा सिद्धांत होता.
आणि लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न कमी होते, हे तर आपल्याला माहिती आहे. पण लेविन्स्टाईननी याचा उलट संबंध दर्शवला होता. त्यांचा सिद्धांत होता की दरडोई उत्पन्न जर कमी झाले तर लोकसंख्या वाढते. आणि एक त्रिसूत्री होती त्यांची, लेविन्स्टाईन यांची, की राहणीमानाचा दर्जा उंचावणे, जन्मदर कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचं होते की दरडोई उत्पन्न वाढवणे. तर स्टेटमेंट आपला ऑप्शन क्रमांक 2 फक्त ए योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? 2022-23 मध्ये शेतमजुरांसाठी CPI वर आधारित महागाई 6.4% होती. स्टेटमेंट बी आहे, 2022-23 मध्ये ग्रामीण मजुरांसाठी CPI वर आधारित महागाई 60% होती. तर मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि बी दोन्हीही बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील ठेवींच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठेवींच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. तर 2022-23 मध्ये पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी बँकांमधील वेळेच्या ठेवींपेक्षा जास्त होत्या. आणि स्टेटमेंट बी आहे, 2022-23 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवींपेक्षा पोस्ट ऑफिस बचत ठेवी जास्त होत्या. तर मित्रांनो, 2022-23 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवींपेक्षा पोस्ट ऑफिस बचत ठेवी ह्या जास्त होत्या. तर स्टेटमेंट बी हे आपलं बरोबर आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त बी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, केन्सच्या मते कोणत्या हेतूसाठी पैशांची मागणी केली जाते? कोणत्या हेतूसाठी पैशांची मागणी केली जाते? व्यवहार हेतू, दक्षता हेतू, सट्टेबाजी हेतू की बचत हेतू? तर मित्रांनो, पैशांच्या हेतूसाठी व्यवहार हेतू आहे, दक्षता हेतू आहे आणि सट्टेबाजी हेतू या हेतूसाठी पैशांची मागणी केली जाते. केन्सने पैसे ठेवण्याचे तीन सिद्धांत मांडले होते. किती? 3 सिद्धांत मांडले होते. त्यामध्ये होता की व्यवहाराचा हेतू आहे. व्यवहाराच्या हेतूमध्ये व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात खरेदी आणि व्यवहार करण्यासाठी पैशाची मागणी करतील. हे त्यांच्या उत्पन्नाशी संबंधित आहेत. समजा उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती व्यवहाराच्या उद्देशाने त्याच्या पगाराच्या 15% रोख ठेवण्याचे निवडू शकतो. आणि त्यामध्ये आहे सावधगिरीचा हेतू म्हणजे दक्षता हेतू. दक्षता हेतूमध्ये पैशाची मागणी का केली जाते? तर व्यक्ती मुळात आपत्कालीन निधीचा स्रोत म्हणून पैशांची मागणी करतील आणि जीवनातील अनपेक्षित धोके रोखण्यासाठी व्यक्ती पावसाळी दिवस निधी ठेवू शकतात. आणि सट्टा हेतू, त्यामध्ये सट्टेबाजी हेतूमध्ये व्यक्ती संपत्तीचा स्रोत म्हणून पैसे ठेवतील. उदाहरणार्थ, मालमत्तेच्या घटत्या किमतींपासून संरक्षण करण्यासाठी किंवा व्यक्ती रोख ठेवण्यास प्राधान्य देऊ शकते. रिअल इस्टेट, बॉन्ड, स्टॉक इत्यादी कमी होत असेल तर मौल्यवान भांडार म्हणून रोख रक्कम हातात ठेवणे हा एक प्रकारचा बचाव आहे. पैशाच्या मागणीच्या शास्त्रीय प्रमाण सिद्धांताशी सर्वात जवळून संबंधित हेतू म्हणजे व्यवहाराचा हेतू आहे. आणि पैशांच्या मागणीचा तो सिद्धांत असे सांगतो की व्यक्ती त्यांच्या उत्पन्नाशी संबंधित प्रमाणात पैसे ठेवतात आणि पैशाचा पुरवठा आणि चलनात असलेला पैसा यांचाही मागणीवर परिणाम होतो. तर स्टेटमेंट थर्ड ए, बी आणि सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. तर मित्रांनो, जे मिरडाल आणि पी स्ट्रीटेन यांनी हा चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत मांडला होता. तर ऑप्शन क्रमांक ए आणि डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे,
खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे? मानव विकास निर्देशांक अहवाल 2010ने 2 जागतिक निर्देशांक सुरू केले. लिंग सबलीकरण उपाय आणि लिंग असमानता निर्देशांक. स्टेटमेंट बी आहे, लिंग सबलीकरणाच्या उपायाने स्त्रिया आर्थिक आणि राजकीय जीवनात सक्रियपणे भाग घेण्यास सक्षम आहे की नाही हे सूचित होते. तर मित्रांनो, स्टेटमेंट ए आहे ते रॉंग ठरणार आहे आणि स्टेटमेंट बी हे योग्य आहे. तर मित्रांनो, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टने 2010मध्ये 20 वर्ष पूर्ण केले आणि इट्स कंटेन सेव्हरल सिग्निफिकंट चेंजेस अँड indicators to measures their 3 dimensions of human development index. त्यालाच आपण HDI असे म्हणतो. and they have been changed. Gender related development index GDI आणि gender empowerment index have been replaced by gender inequality index and human poverty index has been replaced a multidimensional poverty index. Inequality adjustment HDI त्यालाच आपण IHDI has been introduced for the first time. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त बी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, RF हेरॉडने त्यांच्या आर्थिक विकासाच्या प्रतिमानासाठी खालीलपैकी कोणत्या विकास दराच्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या आहेत? RF हेरॉडने. तर वास्तविक वाढीचा दर हे स्टेटमेंट बरोबर आहे. हमीचा वाढीचा दर, वार्षिक वाढीचा दर ह्या संकल्पना त्यांनी वापरल्या नव्हती आणि नैसर्गिक वाढीचा दर ही एक संकल्पना त्यांनी वापरलेली आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए, बी आणि डी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालील विधाने विचारात घ्या. सायमन कुझनेटच्या इन्व्हर्टेड यू गृहितकानुसार उत्पादनातील असमानता प्रथम वाढते आणि नंतर एक देश जसा विकसित होत जातो तसे कमी होत जाते. स्टेटमेंट बी आहे, सायमन कुझनेट्स यांनी असे नमूद केले की 1913 आणि 1948 दरम्यान USA समानतेत लक्षणीय घट झाली आहे. तर पुढीलपैकी कोणते विधाने चूक आहे? आपल्याला चुकीचे विधान शोधायचं आहे. तर स्टेटमेंट बी चूक आहे. स्टेटमेंट बी चूक आहे. तर मित्रांनो, जागतिक मंदीनंतर अमेरिकेत कोलिन क्लार्क आणि सायमन कुझनेट्स यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता. सायमन कुझनेट्सने GNP मीन्स ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट प्रकाराने राष्ट्रीय उत्पन्न मोजले आणि 1941 नॅशनल इन्कम इट्स कॉम्पोजिशन्स नावाने राष्ट्रीय उत्पन्न मोजणी पद्धत प्रकाशित केली होती आणि अमेरिकेने आपले शास्त्रीय पद्धतीने मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न 1947 सर्वप्रथम जाहीर केले होते. तर स्टेटमेंट आपलं बी रॉंग असणार आहे आणि आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं होतं. तर फक्त बी चूक आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणते HDI विकास म्हणजे मानव विकास अहवाल 2020 द्वारे सादर केला जातो? तर ग्रहांचा दाब समायोजित HDI याद्वारे मानव विकास 2020 द्वारे सादर केला गेला. तर मित्रांनो, हा ग्रहीय दाब समायोजित HDI काय आहे? त्यालाच आपण प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI असे म्हणतो. तर UNDPच्या वर्ष 2020 मानव विकास रिपोर्टनुसार ग्रहीय दाब समायोजित मानव विकास सूचकांकांचा प्रस्ताव ठेवला होता. तर ग्रहीय सीमाच्या अवधारणेनुसार वर्ष 2009 स्टॉकहोम रेजिलियन्स सेंटरचे जे रॉकस्ट्रॉम यांच्या नेतृत्वामध्ये जगभरातील वैज्ञानिकांचा एक समूहाद्वारे हे सादर केलं गेलं होतं. तर PHDI मानक HDIला देशाच्या प्रति व्यक्ती
कार्बन हायड्रॉक्साईड उत्सर्जन आणि प्रति व्यक्ती मटेरियल फुटप्रिंट स्तरावरून समायोजित केली जाते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड, ग्रहांचा दाब समायोजित HD आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहे? प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये आपल्याला शोधायची. त्यालाच आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना असे पण म्हणतो. तर या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 पासून करण्यात आली आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. या योजनेअंतर्गत योजनेत समाविष्ट झालेल्या एखाद्या विशिष्ट गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही, तर नुकसान भरपाई मिळू शकत नाही असे दिले, तर हे बी रॉंग आहे. या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होते. स्टेटमेंट बरोबर आहे. आणि या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा जर उतरविला असेल व त्या पिकांचे नुकसान झाले असेल तर 24 तासांच्या आत नुकसानीचा अहवाल देणे आवश्यक आहे. तर असलं काहीही यांनी असं दिलेलं नाही आहे. त्यामुळे डी पण स्टेटमेंट हे रॉंग होतं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ए आणि सी करेक्ट आहे. तर मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 पासून करण्यात आली आणि या योजनेत जर नुकसान झाले शेतकऱ्यांचे तर त्यांना त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा करून दिल्या जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, जोड्या जुळवायच्या आहे. तर अंबर बॉक्स, सामाजिक आणि विकास बॉक्स, निळा बॉक्स आणि ग्रीन बॉक्स. तर मित्रांनो, अंबर बॉक्समध्ये किमान आधारभूत किंमत असते आणि सामाजिक आणि विकास बॉक्समध्ये सामाजिक दिले, मग ते काहीतरी मानवाशी रिलेटेड असेल. सामाजिक आणि विकास बॉक्स हे मानव विकासाचे घटक आहेत आणि निळा बॉक्स हे ग्रामीण विकासाशी संबंधित आहे आणि ग्रीन बॉक्स हा अन्न आणि अन्न असं काहीतरी संबंध लावायचा आहे आपल्याला. ग्रीन बॉक्स हा अन्न सुरक्षेसाठी सार्वजनिक साठवण क्षमता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, खालील विधाने विचारात घ्या. मे 2021 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आणि स्टेटमेंट बी आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2021 ते 2025 या 5 वर्षात फक्त सर्व राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. तर मित्रांनो, मे 2021 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली. तर मे नव्हे तर 10 सप्टेंबर 2020 रोजी, किती 10 सप्टेंबर 2020 रोजी भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आणि 5 वर्षाच्या कालावधीत म्हणजे 2020 ते 2025 मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत विकासाद्वारे ब्ल्यू क्रांती घडवून आणणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा जी योजना आहे ची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आणि 20 मध्ये करण्यात आली होती आणि मत्स्य उत्पादन क्षेत्राला चालना देणे आणि मच्छीमारांचे उत्पादन दुप्पट करणे या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली होती. आणि या योजनेसाठी केंद्र सरकारने 20,050 कोटी रुपयांचा खर्चाला मंजुरी दिली होती. किती 20,050 कोटी रुपयांना खर्चाला मंजुरी दिली होती. तर हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ए आणि बी चूक आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे खालीलपैकी कोणती आहे? तर सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, कालबाह्य कृषी तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात काम
करणाऱ्या लोकांची कमी संख्या आणि कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्रे. तर भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकची कारणे ही सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, कालबाह्य कृषी तंत्रज्ञान आहे. तर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या असू शकते का? कमी संख्या असू शकते का? नाही. आणि कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्रे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 A, B आणि D बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांबाबतीत खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत? म्हणजे आपल्याला बरोबर स्टेटमेंट शोधायचं आहे. ओके, तर स्टेटमेंट ए आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांची संकल्पना 2010च्या मानवी विकास अहवालात मांडण्यात आली. स्टेटमेंट बरोबर आहे. बी आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मानवी दारिद्र्य निर्देशांकांच्या ऐवजी वापरण्यात आली. हे पण बरोबर आहे. सी आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांमध्ये आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा या बाबतीत व्यक्तींची बहुवंचितता विचारात घेतली जाते. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांचे मूल्य जेवढे अधिक तेवढे दारिद्र्याचे प्रमाण अधिक. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर वरीलपैकी सर्व विधान बरोबर असणार आहे. A, B, C, D. प्रश्न क्रमांक 35 आहे, खालील विधाने विचारात घ्या. संघटित कामगारांना वृद्धकालीन संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली. स्टेटमेंट बी आहे, महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 6,03,685 संघटित कामगारांची दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत नोंदणी झालेली आहे. तर मित्रांनो, असंघटित कामगारांना वृद्धकालीन संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने 5 मार्च 2019ला वस्त्राल, अहमदाबाद येथे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली होती. आणि त्याची वय आणि पात्रता ही 18 ते 40 वयोगट आहे. तर आपले दोन्हीही स्टेटमेंट हे चुकीचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 A आणि B हे चूक आहे. तर मित्रांनो, इथे संघटित कामगारांना दिले, तर संघटित नाही तर असंघटित कामगारांना वृद्धकालीन संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, खालील विधाने विचारात घ्या. जुलै 2020 जून 2021 मध्ये राजस्थानचा नागरी बेरोजगारीचा दर हा देशात सर्वाधिक होता. जुलै 2020 आणि जून 2021 मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वात जास्त होता. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर आपलं प्रश्नाचं उत्तर आहे फक्त बी योग्य आहे. तर राजस्थान रुरल अर्बन एम्प्लॉयमेंट रेट हा 58.1 होता. तर दर हा देशात सर्वाधिक नव्हता राजस्थानचा, त्यामुळे ते चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? आपल्याला बरोबर विधान शोधायचे आहे. स्टेटमेंट ए आहे, भगवती समितीच्या अहवालानुसार 1973 सरकारने देशातील बेकारी दूर करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली. स्टेटमेंट बी आहे, देशातील बेकारी कमी करण्यासाठी क्षेत्र विकास योजना राबवली गेली. स्टेटमेंट सी आहे, बेकारी कमी करण्यासाठी लहान शेतकरी विकास संस्था, ज्याला SFDA ही योजना सुरू केली गेली. तर ऑप्शन क्रमांक 3 A, B आणि C हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेविषयी आपल्याला बघायचे आहे. तर स्टेटमेंट ए आहे, महाराष्ट्र सरकारने ही योजना 2021-22 मध्ये सुरू केली. स्टेटमेंट बी आहे, या योजनेचा मुख्य उद्देश
कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवरील पंपाऐवजी सौर पंपाचा वापर करणे. हे स्टेटमेंट तर मला बरोबर वाटतं आहे. मग ऑप्शन सी आहे, या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांनी एकूण खर्चाच्या 10% रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे. तर अशी कुठलीही तरतूद केलेली नाही आहे की अनुसूचित जाती आणि जमातीने आधी 10% रक्कम भरा वगैरे. माझ्या मते यांना जास्त सवलती असतात, यांना असली कुठलीही रक्कम भरावी लागत नाही. तर स्टेटमेंट सी पण चुकीचं आहे. सी चुकीचं आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत राबवली जाते. हो, तर ही योजना राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत वापरली जाते. आणि इथे दिली की महाराष्ट्र सरकारने ही योजना 21-22 सुरू केली का? नाही, तर 2019 ते 2019-20 ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली. त्यामुळे स्टेटमेंट ए पण चुकीचं आहे. आणि आपल्याला सत्यविधान शोधायचं होतं. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बी आणि डी बरोबर आहे. तर मित्रांनो, ही योजना 19-20 सुरू केली होती आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय होता की कृषी पंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे आणि प्रदूषण कमी करणे आणि डिझेलवरील पंपाऐवजी सौर पंपाचा वापर करणे हा आहे. आणि ही योजना राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमार्फत राबवली जाते. प्रश्न क्रमांक 39 आहे की महाराष्ट्र सरकारच्या 2019च्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे कोणती आहे ते आपल्याला बघायचे. महाराष्ट्र सरकारने 2019 औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे सांगितली होती. तर स्टेटमेंट ए आहे, व्यावसायिक पर्यावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक वाढवणे, राज्यांमध्ये मोठ्या उद्योगधंद्यांचा विकास घडवून आणून रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवणे आणि सर्वसमावेशक, संतुलित आणि शाश्वत विकास घडवून आणणे. हे तर बरोबर आहे. जर राज्यांमध्ये मोठ्या उद्योगधंद्यांचा विकासला प्राधान्य आहे का? तर आपलं महाराष्ट्र राज्य हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देते. त्यालाच आपण इन शॉर्ट MSME असं म्हणतो. MSME, ओके. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आपण प्रोत्साहन देते आणि त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि व्यावसायिक पर्यावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक करणे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ए आणि सी बरोबर आहे. तर मित्रांनो, देशातील सर्वात जास्त MSMEला महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत आणि जे एकूण रोजगाराच्या किती टक्क्याहून योगदान देते, तर 80% जास्त योगदान महाराष्ट्र सरकार देते. आणि स्थानिक संसाधनांचा वापर करण्यासाठी आणि स्थानिक उद्योजकता आणि रोजगार निर्माण करण्यासाठी MSME हे सर्वोत्तम आहे. जवळपास 40% निर्यात, किती 40% निर्यात ही आपल्या महाराष्ट्रामधून होते. आणि सर्वसमावेशक, संतुलित आणि शाश्वत विकास घडवून आणणे हे उद्दिष्ट आहे औद्योगिक धोरणाचं. ओके. प्रश्न क्रमांक 40 आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके. तर 2022-23 ई नाम पोर्टलमध्ये महाराष्ट्रातील 118 APMC समाविष्ट आहेत. स्टेटमेंट बी आहे, 2022-23 दरम्यान 77 APMCमध्ये ऑनलाईन गेट एंट्री लिलाव सुरू करण्यात आला आहे. तर असं काही केलेलं नाही आहे, ऑनलाईन गेट एंट्री वगैरे लिलाव वगैरे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर आपला ऑप्शन आहे फक्त ए योग्य आहे. मित्रांनो, 2022-23 दरम्यान ई नाम पोर्टलमध्ये समाविष्ट 118 APMC समाविष्ट आहेत. स्टेट आणि APMC इंटिग्रेटेड ऑन ई नाम
1389 मंडीज इन 23 स्टेट्स अँड 4 युनियन टेरिटरीज. नॅशनल ई नामचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. ई नाम 14 एप्रिल 2016ला लॉन्च केलं होतं. हे जे ई नाम आहे हे 14 एप्रिल 2016ला लॉन्च केलेलं आहे. आणि भारतातील इलेक्ट्रॉनिक टेंडरिंग पोर्टल आहे जे पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अनुदानित आहे. आणि मार्केटमध्ये वाढीव प्रवेश योग्यतेसह पारदर्शक ऑनलाईन व्यापार ह्याद्वारे केला जातो. ओके. प्रश्न क्रमांक 41 आहे, खालील घटकांच्या बाबतीत महाराष्ट्राची भारताशी तुलना करून सत्यविधाने ओळखायचं आहे. महाराष्ट्राची कोणाशी? भारताशी तुलना करायची आणि सत्यविधान ओळखायचं आहे. स्टेटमेंट ए आहे, 2019-20 मध्ये महाराष्ट्रात स्थूल पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण भारताच्या स्थूल पिकाखालील क्षेत्राच्या 11.2% इतके होते. स्टेटमेंट बरोबर आहे. बी स्टेटमेंट आहे, 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या 7.3% लोकसंख्या महाराष्ट्रात होती. स्टेटमेंट सी आहे, 2021 मध्ये भारतातील एकूण वनाखालील क्षेत्राच्या 8% क्षेत्र महाराष्ट्रात होते. आणि स्टेटमेंट डी आहे, 2021-22 मध्ये भारतात निर्माण होणाऱ्या एकूण वीज निर्मितीपैकी 8.9% वीज महाराष्ट्रात निर्माण झाली. तर मित्रांनो, स्टेटमेंट बीमध्ये काय दिले की 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 7.3% लोकसंख्या महाराष्ट्रात आहे का? तर नाही. किती? तर 9.3% लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे बी स्टेटमेंट चुकीचं आहे. मित्रांनो, ऑप्शनमध्ये बघितलं की आपल्याला माहिती की 9.3% लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. तर मग ऑप्शन बी रॉंग आहे. तर मग स्टेटमेंट एमध्ये रॉंग दिले, ऑप्शन एमध्ये रॉंग दिले, सेकंडमध्ये पण रॉंग दिले आणि 4मध्ये पण रॉंग दिले. मग राहिलं काय? तर फक्त ओन्ली थर्ड ऑप्शन राहिला आहे. आणि यातच आपलं उत्तर निघतं की विधान ए, सी आणि डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे, खालीलपैकी प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक कोणते? प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक बघायचे. तर स्टेटमेंट ए आहे, निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न, राज्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न, दरडोई विजेचा वापर, प्रति 1000 व्यक्तींमागे नोंदणीकृत वाहनांची संख्या. तर दिलेल्या पर्यायांपैकी ए, बी, सी आणि डी हे सगळे निर्देशक आहे. ओके. प्रश्न क्रमांक 43 आहे, भारत निर्माण कार्यक्रम 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला? तर ग्रामीण रस्ते आणि जलसिंचन आहे, ग्रामीण घरांवर आहे, ग्रामीण पुरवठावर आहे, शहरीत विद्युतीकरण आणि टेलिफोन. मित्रांनो, हा जो भारत निर्माण कार्यक्रम होता हा ग्रामीण भागासाठी होता. तर ऑप्शन डी मध्ये शहरी विद्युतीकरण दिले. विद्युतीकरण आहे पण ते ग्रामीण भागासाठी आहे. टेलिफोन पण येतं ग्रामीण भागात. तर त्यामुळे स्टेटमेंट डी ही रॉंग ठरतं आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये ऑप्शन एमध्ये डी दिलं आहे त्यामुळे हे रॉंग ठरतं आहे. थर्डमध्ये पण डी दिलं आहे ते रॉंग ठरतं आहे. 4मध्ये पण डी दिलं आहे त्यामुळे ते पण रॉंग ठरतं आहे. मग राहिले काय? फक्त सेकंड ऑप्शन ए, बी आणि सी बरोबर आहे. मित्रांनो, 2005-06 पासून ग्रामीण भागातील मूलभूत आणि पायाभूत सेवांचा विकास करण्याच्या उद्देशाने भारत निर्माण योजना सुरू करण्यात आली होती. आणि या योजनेचे किती उपघटक आहेत? 6 उपघटक आहेत. ते कोणते? पाणी पुरवठा आहे, गृह आहे, दूरसंचार आहे, ग्रामीण आहे, विद्युतीकरण आणि सिंचन असे एकूण 6 उपघटक आहे. ओके. तर प्रश्न क्रमांक 44 आहे, 44. 1995 मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या परिषदेत खालीलपैकी कोणती सहकाराची तत्त्वे सुचवली होती? सहकाराची तत्त्वे बघायचे. तर सहकारांतर्गत सहकार हे तर ऑप्शन ए तर बरोबर असणार आहे. त्यानंतर
समाजाबद्दलचे कर्तव्य, हो हे पण बरोबर आहे. सहकार म्हटलं की समाजाबद्दलचे कर्तव्य येणारच आहे. राजकीय आणि धार्मिक तटस्थता येईल का? नाही. आणि रोखीचे व्यवहार याचं तर काही म्हणजे आहेच नाही संबंध. तर स्टेटमेंट डी पण चुकीचं ठरणार आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे. प्रमुख अन्नधान्य उत्पादक राज्यांमध्ये 2021-22 या वर्षातील अन्नधान्य उत्पादनानुसार खालील राज्यांची त्यांच्या क्रमवारीनुसार जुळवाजुळव करा. तर राज्य आणि क्रमवारी दिली आहे. तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर पंजाबची क्रमवारी ही तिसरी आहे अन्नधान्यांच्या उत्पादकतेनुसार. पंजाबची क्रमवारी ही तिसरी आहे. तर मला ऑप्शन पर्याय क्रमांकामध्ये दिसते की फक्त एमध्ये थर्ड दिसते. ओके, तर माझं उत्तर इथेच निघते. पंजाब थर्ड आहे, राजस्थान फोर्थ आहे, राजस्थानची क्रमवारी चौथी आहे, मध्य प्रदेशची दुसरी आहे आणि उत्तर प्रदेशची पहिली आहे. ओके, तर पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या खालीलपैकी कोणत्या संस्थांची दीर्घरूपे बरोबर आहे? सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची दीर्घरूपे बघायचे. ओके, वॅमनीकॉम मीन्स वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. स्टेटमेंट बी आहे NCCIT मीन्स नॅशनल काउन्सिल ऑफ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट. दीर्घरूप बघायचे म्हणजे लॉंग फॉर्म आपल्याला बघायचं आहे. आणि PDVVPI.com. तर पद्मभूषण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. तर मित्रांनो, आपला ऑप्शन क्रमांक 4 फक्त ए वॅमनीकॉमचं लॉंग फॉर्म फुल फॉर्म दीर्घरूप बरोबर आहे. तर त्याचं दीर्घरूप आहे वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह अँड मॅनेजमेंट. ओके, तर फक्त ए स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. दिनांक 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 175 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने होते. स्टेटमेंट बी आहे 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 20,897 प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था होत्या. तर नाही, स्टेटमेंट बी हे रॉंग ठरणार आहे. तर आपल्या प्रश्नाचं दिलेल्या पर्यायांमध्ये केवळ ए योग्य असणार आहे की 31 मार्च 2022ला महाराष्ट्रात 175 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने होते. ओके, प्रश्न क्रमांक 48 आहे. डॅश डॅश येथे सहकारी व्यवस्थापनाच्या प्रादेशिक संस्था आहे. तर सहकारी व्यवस्थापनाच्या प्रादेशिक संस्था या फक्त पाटणा आणि बेंगळुरू येथे आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये ऑप्शन क्रमांक 2 बी आणि डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. याची घोषणा फेब्रुवारी 2018 मध्ये करण्यात आली. स्टेटमेंट बी आहे सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरण 2022 मध्ये जाहीर करण्यात आले. तर मित्रांनो, स्टेटमेंट बी मध्ये जे सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन धोरण प्रोत्साहन धोरण आहे तर 2022 मध्ये नाही तर 2021 मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बी स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फक्त ए बरोबर आहे. ओके, प्रश्न क्रमांक 50 आहे. त्रैवार्षिक सरासरी 2018-19 ते 20 ते 21 दरम्यान एकूण तृणधान्यांच्या प्रति हेक्टर उत्पन्नाच्या किलोग्रॅमच्या संदर्भात खालील राज्यांची चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. आपल्याला कशी करायची आहे?
चढत्या क्रमाने मांडणी करायची, मीन्स असेंडिंग ऑर्डरनी आपल्याला मांडणी करायची. तर मित्रांनो, म्हणजे आपल्याला खालून वर करायचे. ओके. तर तृणधान्यांच्या प्रति हेक्टर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हा सगळ्यात खाली असणार आहे. महाराष्ट्र, त्यानंतर येणार आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर येणार आहे हरियाणा आणि सगळ्यात पहिलं येणार आहे आपलं पंजाब. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये ऑप्शन क्रमांक 4 DBAC हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पहिले 50 प्रश्न बघितले आणि पुढच्या सेशनमध्ये आपण 50 ते पूर्ण 51 ते पूर्ण 150-150पर्यंत प्रश्न बघणार आहोत आणि त्याचे ॲनालिसिस पण करणार आहोत. तर आजचं सेशन कसं वाटलं मित्रांनो? आवडलं असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू.